नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आले मी माझ्या घरी तळेगांठ्यात. आज मकर संक्रांत आहे, त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आला आहे सोपान. घरी आला आहे असंच मस्त वगैरे देवपूजा वगैरे केली आणि आज आम्ही जाणार आहे कुठं हो सोपान? मार्लेश्वरला ना. आज आम्ही जाणार आहे मार्लेश्वरला. सगळी खापरवाडीतली पोरं आहेत. चला जाऊया. आता मस्त की घरी नाश्ता करणार. मम्मी भाकरी दे. म्हणून भाकरवड्या आणला नाही खायला यार. मस्त की नाश्ता करणार आणि निघणार. बघा जाऊया. मित्रांनो, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिलकुल घ्या आणि गोडगोड बोला. आमच्याकडे तिलकुल नाही, भाकरवडी आहे. भाकरवडी घ्या आणि गोडगोड बोला. तिलकुल नाही म्हटल्यावर लगेच मम्मी तिलकुल आणणार. हे बघा तिलकुल पण आहे. तिलकुल घ्या, गोडगोड बोला. तर मित्रांनो, आम्ही आता कपडे वगैरे केले. भाव आता गाडीत पेट्रोल भरतोय. पेट्रोल काय संपलं काय रे. आम्ही आता मस्त की तयार झालो आहे. सोपान कुठे आहे? सोपान सोपान इकडे आहे. इकडे सोपान आहे. आम्ही आता तिकडे सुमित एक येतोय ना. सुम्या कुठे आहे? चला आम्ही आता चौघं आहे. दोन गाड्या घेऊन जाणार आहे, डबल सीट. चला जाऊया. भावनदी ब्रिज आणि हे आहे भावनदी धरण. समोरचा रोड गेला साखरपा आणि डावीकडे रोड गेला हा मार्लेश्वर. इथून बरोबर मार्लेश्वर आहे 17 किलोमीटर. मगापासून गतिरोध घडवत होता. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता मार्लेश्वरला आलो आहे. याचं कारण म्हणजे खास मकर संक्रांती निमित्त इकडे यात्रा असते, ते बघायला यायचं होतं. पहिलीच वेळ आहे इकडे. आम्ही बऱ्याच वेळा आलो आहे, पण असं मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही आलेलो नाही केव्हा, म्हणून आम्ही खास आज आलो आहे. चला जाऊया. मी खूप वेळ आला. खास आकर्षण दाखव. खास आकर्षण दोन माणसं खास आकर्षण. ते खास आकर्षण आहे. नाम तर सुनाई होगा. छोटू ड्रायव्हर. गर्दी भरपूर आहे मित्रांनो. आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. बराच वेळ चालत आल्यानंतर अक्षरशः घामता निघाला. हा अजिबात आला नाही. काय खायला आहे? तू कुठला तर सांगायचं काय झालं? सान्या चालतात आता. पहिला ते जाऊन पाणी पिऊया. मला ताण लागले. मला चप्पल ठेवून द्यायची. चप्पल चला इथे चप्पल ठेवूया. खालच्या बाजूला पालखी आहे. पण ही पालखी कुठून आली आहे काय माहिती आहे काय? ही पालखी तिकडून पालखी जा. त्या साईडला किती नक्की? हो तिथं वरती बघ. तिथं आहे वरती पोलिसाची त्या साईडला. या बघूया. लाईन बघा केवढी आहे दर्शनासाठी. इथे वरती जायचं आहे. अरे तो उभा आहे ना, मध्ये कोण गेलं आलं ना राशील तसा. पटी व्ह्यू बघा. हा हा अरे हा धबधबा आता सुकलाय पूर्ण, पाणी कमी आहे. कातल दाखव. कातल
आता मी अमर झालो. हे ज्याने ज्याने लागले ना ते अमर झाले. समजलं काय? त्या बाजूला लग्नाची तयारी चालू आहे. एक आहे ना. चला चला पुढे पुढे वा. चला तर मित्रांनो, दर्शन वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता परत घरी निघालो आहे. भरपूर गर्दी होती. थांबलो ना. 100 रुपये घाल बघूया. चांगलं वाटतं. चांगला नाही वाटत. चांगला वाटतं. पण मी काय बोलू शकत नाही. सपन तू सांग. सपन तू सांग. तो वरचा काढला एक नंबर गोलवाला. मी कुठे बोललो? सपन बघूया. कोण कोण? ताते गांधीची आम्ही. मी भावने जे ताते गांधी. मस्त वाटतं. बॉस वाटत नाही. शिवाजीचा बॉस. अच्छा, घेतोयस काय? घेतोयस काय? मस्त वाटतं. गाडीला पाहिजे ना. पिंकी मित्रांनो, ताक घेतलेला आहे मस्तपैकी थंड व्हायला. गरम झालं होतं ना त्याच्यामुळे. आणि आयटम साठी घेतलं. आयटमला बॅग घेतो पैसे ठेवायला. पैसा राहील ना. तर राहिल म्हणूनच घेतलंय. केवढी आहे बघ. ह्यातली की नाही सुमित? पैसे बाहेर पडतील. प्रसादी घेतलेली आहे घरच्यांना, नाही तर घरातले शिव्या घालतील आम्हाला. कारण आम्ही कुठं बाहेर गेलो की आम्ही प्रसादी आणत नाही. अशी तिथं हात आली. पहिली आधी प्रसादी घेतली. चला आता कंदमुळं घेतली. खाल्लेलीच नव्हती ना. ना मी पहिल्यांदा खातोय. विटॅमिन डी कमी होतं माझ्या अंगात. विटॅमिन डी कमी होतं माझ्या अंगात. अटॅक बिटॅक करूला. मित्रांनो, खाली दर्शन घेऊन आल्यावर इथे प्रसाद वाटप आहे. हा बघा, पुलाव आहे. पुलाव तर मित्रांनो, आपला मित्र प्रशांत बाईत तो पण आलाय त्याच्या मित्राबरोबर. प्रसादी खातोय. चला आपण पण खातोय प्रसादी खायला. या मराठीत बोलचल सपन. 25-30 तरी पण 70 रुपये देईल तो. मग काय द्या. 25 रुपये माझे पैसे नाही.
तर तिकडचा शून्य बटाटा नाहीसा झाला ना, नाही तर तिथं बरोबर खाल्लेला असतं. चल लवकर चल लवकर चल लवकर चल. शून्य बटाटा काय काय खाल्लेल्यावर आज. आपल्याला एक इथे मित्र भेटला आहे आणि आमचा फोटो काढलाय. नाव काय दादा तुझं? सचिन गोरिवले. गोरिवले. कुठून आला तुम्ही? संगमेश्वर. संगमेश्वर. आम्ही पण इथंच आहे. नाही आपला फोटो काढलाय. मंडळ आपले आभार आहे तुझे दादा. नंबर घे. नंबर घे. आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब वगैरे कोकणचा अंकेश. कोकणचा अंकेश. आता मित्रांनो फायनली आम्ही आता घरी निघालोय. चला दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. चला जाऊया आता आपण घरी. फायनली घरी आलोय आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. लग्नाचा कार्यक्रम काय बघायला काय थांबलो नाही, कारण मित्राला जायचं होतं, एक काम होतं, त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो. नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघूया व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.